नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथ अध्याय नंबर 21 मध्ये फार सुंदर खुलासा स्वतः श्रीपाद श्री वल्लभांनी केलेला आहे. कालसर्प नागबळी, की ज्यांची याबाबत भ्रामक कल्पना आहे, लोक घाबरून जातात. हल्ली तीर्थक्षेत्री कालसर्प नागबळी यांचं स्तोम अतिशय वाढलेलं आहे. हजारो रुपये काढले जातात लोकांच्या खिशातून. एक साखळीच तयार झालेली आहे. तुम्ही कोणाकडेही जावा, आपली पत्रिका दाखवा, ते काहीतरी तुमच्या डोक्यात घालतात आणि कालसर्प नागबळी करायला सांगतात. भांबवलेला भक्त, बिंडोक भक्त, ताबडतोब त्याला फळ पाहिजे असे भक्त त्याला बळी पडतात. परंतु त्यातून काहीही साध्य होत नाही. जे सोपं आहे ते सोडतात, लोक अवघड करतात. पैसा जातो, वेळ जातो, पदरात काही पडत नाही आणि पडणार सुद्धा नाही. कारण तसं केल्यानंतर तसं घडतं असं कुठेच सांगितलेलं नाही. परंतु तुमची नाडी, तुमचा अभ्यास, तुमचं अज्ञान, तुमचा मूर्खपणा काही लोकांनी हेरलेला असतो. कारण तुम्ही स्वतःकडे असलेल्या ज्ञानाचा काहीही उपयोग करून घेत नाही. तुम्ही लोकांच्या ज्ञानावर जगता, त्यामुळे तुम्हाला सारखी याचना करावी लागते. अनेक श्रीपादांचे भक्तसुद्धा पिठापूरला येतात. गप्पा गोष्टी करताना नाशिकचा, त्र्यंबकेश्वरचा, अनेक तीर्थक्षेत्रांचा विषय निघतो. पार काशी गयापर्यंत हा विषय निघतो. लोक कर्ज काढतात आणि याच्यामध्ये सुशिक्षित जेवढे आहेत तेवढे अशिक्षित आहेत. आणि या अशिक्षितांपेक्षा सुशिक्षितांचेच गर्दी आणि भरणा जास्त आहे. वर्षानुवर्ष वाया जातात, पैसा वाया जातो, परंतु लोकांना ज्ञानप्राप्ती होत नाही. याचं फार आश्चर्य वाटतं. खरं म्हणजे कोणताही एक ग्रंथ किंवा कोणत्याही एका ग्रंथातील एक अध्याय वाचला तरी ज्ञानप्राप्ती होऊ शकते. एवढं सोपं ज्ञान आहे. परंतु अज्ञानच एवढं भयंकर भरलेलं आहे त्या डोक्यामध्ये की हा एक अध्याय पुरत नाही, अनेक ग्रंथ पुरणार नाहीत. जोपर्यंत आपण आपल्या मनाची तयारी करत नाही की आपण अज्ञानातून बाहेर पडायचं आणि ज्ञानप्राप्ती करून घेऊ, तोपर्यंत तुमचा पैसाही जाणार, वेळही जाणार आणि पत्रात काहीही पडणार नाही. श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात अध्याय नंबर 21 मध्ये जे सांगितले ते असं आहे. राहू ग्रहाचे बळ नसल्यामुळे जीवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते. राहूच्या बंधनात असल्यासारखे वाटते. यालाच कालसर्प योग म्हणतात. राहू हा सर्व देवतांची आदिदेवता आहे. राहूचे बळ नसल्यामुळे येणाऱ्या संकटांचे निर्मूलन कसे करावे हे कोणीही जाणत नाही आणि तसं कोणी सांगण्याचाही प्रयत्न करत नाही. परंतु या सर्वांचे दोष दूर करून त्यांना सुख समाधान मिळावे अशी मी योजना करतो, असं स्वतः श्रीपाद श्री वल्लभांनी श्रीपाद वल्लभ ग्रंथ सांगितला आहे. त्यामध्ये हा उल्लेख आहे. किती सोपं सांगितलं आहे. जे जे श्रीपाद भक्त आहेत त्यांनी याचा पुन्हा विचार करायला पाहिजे आणि आपल्या संपर्कात जे जे असे संकटग्रस्त आहेत त्यांना हा अध्याय नंबर 21 हा पॅरेग्राफ त्यांना फोटो काढून पाठवा. त्यांनासुद्धा बळ येईल. श्रीपाद राजम शरणम प्रपद्ये हा जप जरी रोज आपण बऱ्याच वेळेला म्हणाला, श्रीपादांसमोर डोळे उघडे ठेवून, तरी त्यातून श्रीपाद श्री वल्लभ आशीर्वाद देतील. त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवली आणि सोयीप्रमाणे जर कदाचित पिठापूर आणि कुरवपूरला जाण्याचा योग आला तर तिथे जाऊन थोडी उपासना केली 2-3 दिवस तर फार सोपं आहे. परमेश्वर हा कृपा प्राप्तीसाठीच आहे. परंतु आपण वेगवेगळ्या मार्गाने जातो, पैसे खर्च करतो आणि देवावर विश्वास दाखवतो. ज्यांनी ज्यांनी हा ग्रंथ वाचला, हा अध्याय वाचला आहे, त्यांनासुद्धा हे लक्षात येईल आणि ज्यांनी बोटे फिरवलीत त्यांना हा श्रीपादांचा आशीर्वाद लक्षात येणार नाही. परंतु ह्या अध्यायामध्ये पान नंबर 179 श्रीपाद वल्लभांनी आपल्या कलियुगातील सर्व भक्तांना चांगला उपदेश दिला आहे, चांगला आधार दिला आहे की राहू ग्रह असल्यावर तुम्ही घाबरून जाऊ नका. कालसर्प असाल तरी घाबरून जाऊ नका. मी तुमच्या पाठीशी आहे. तुम्ही माझी उपासना करा, मला शरण या. त्याप्रमाणे आपण श्रीपाद श्री वल्लभांना शरण जाऊ आणि आपल्या कुटुंबावर त्यांचा वरदहस्त ठेवू आणि तसा आपण प्रयत्न करावा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.